राज्यामध्ये कायद्याचा धाक हा राहिलेला नाही, कारण राज्यकर्तेच गुंडांचे पोशिंदे झालेत, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। खासदार विनायक राऊत आपल्या सोबत आहेत। आत्ताच उद्धव ठाकरे यांनी धारावीतून शाखा भेटीला सुरुवात केली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मुंबईच्या प्रत्येक शाखांना यापूर्वी सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भेटी दिल्या आहेत। आज पुनश्च एकदा शाखा भेटींचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक शाखा ते भेट देत असताना ही कुटुंब संवाद हा कार्यक्रम आहे आणि त्या कुटुंब संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने ते शाखा भेटीला निघालेले आहेत। गृहमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला होता उद्धव ठाकरे यांनी की या संदर्भात एकंदरीत वेगवेगळे गोळीबार सुरू आहेत, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, गेट वेल सून। वारंवार त्यांना प्रश्न विचारला, गेट वेल सून एवढंच उत्तर त्यांनी दिलेलं आहे उद्धव ठाकरेंनी। बेशरम वृत्तीचे गृहमंत्री या महाराष्ट्राला मिळालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरसकट गोळीबार होतोय, पोलिसांच्या साक्षीने लोक मारली जातात, निरपराध मारले जातात। त्या गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने मुक्ताफळ वाहनं हे देवेंद्र फडणवीसांना शोभणारं नाहीये। ह्या महाराष्ट्राला लागलेला तो कलंक आहे। आज पुण्यामध्ये सुद्धा एका इस्मावरती गोळी झाडलेली होती, नंतर स्वतःही आत्महत्या केलेली आहे, असा प्रसंग घडलेला आहे। काय एकंदरीत वाटतं सुरक्षा व्यवस्था? ही सगळी त्या महाराष्ट्रातली गृह खातं जे आहे ना, हेच नाचलेलं आहे, कुजलेलं आहे। त्यामुळे पोलिसांची दहशत राहिलेलीच नाही आहे। राज्यकर्ते हे गुंडांचे पोशिंदे ठरलेले आहेत। होते विनायक राऊत आणि राज्यकर्ते स्वतः गुंडांचे पोशिंद्याची टीका त्यांनी केलेली आहे। त्यामुळे निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।